नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तारमले आज पुन्हा एकदा आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतोय। मित्रांनो, आपण पाहाल तर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शेतकरी बांधवांसंबंधित जे काही प्रलंबित प्रश्न असतील त्यावर मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिलेली अगदी सविस्तर या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून असे दर्जेदार व्हिडिओ मिळत राहतील। आणि अद्याप आपण आपल्या चॅनेलची मेंबरशिप घेतली नसेल तर नक्कीच मेंबरशिप घ्या। विशेष सुविधांचा लाभ घेण्यासाठी अधिक माहितीसाठी जॉइन बटनावर क्लिक करून आपण जाणून घेऊ शकता। तर इकडे वेळोवेळी आपण अनेक अपडेट्स कव्हर करतोय आणि महत्त्वाचं म्हणजे अनेक शेतकरी बांधवांना पीक विमा संबंधित प्रलंबित जो प्रश्न आहे त्यावर माहिती जाणून घ्यायची कव्हर करणारच आहोत। त्याआधी जर हा व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या। 81,000पर्यंत नुकसान भरपाईची रक्कम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वाटप झालेले आय कार्डमध्ये व्हिडिओ मिळून जाणार आहे। आता अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कशाप्रकारे मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसंबंधित जे काही प्रश्न आहेत त्यावर माहिती दिलेली ते कव्हर करूयात। आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळते यामध्ये कायदा सुव्यवस्थेबाबत त्यांनी माहिती दिली। त्याचबरोबर आपल्याला खालोखाल पाहायला मिळते की अवेळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाबाबत सविस्तर चर्चा होऊन शासनाने जाहीर केलेल्या अनुदानाच्या माध्यमातून आपण सर्व त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा संदेश त्यांनी इकडे दिलेला आहे। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री काय म्हणालेले तेही देखील आपल्या स्क्रीनवर पाहायला मिळते। कापूस आणि सोयाबीन साखळी या ठिकाणी तयार करण्यात येत आहे। धानाला 20,000 रुपये बोनस देण्यात आलेले। त्याचबरोबर नागपुरात सौर ऊर्जेसाठी 18,000 कोटींची नवीन गुंतवणूक या ठिकाणी झालेली आहे। त्याचबरोबर विदर्भात आपण पाहाल तर अनेक प्रकल्प राबवले जात आहेत। ही सर्व माहिती त्यांनी या ठिकाणी इकडे दिलेली आहे। पॉईंट टू पॉईंट कव्हर करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे। आपल्याला माहिती समजली असेल तर नक्कीच लाईक करा। आपले जे काही प्रश्न असतील त्या प्रलंबित प्रश्नावर आपल्याला माहिती जाणून घ्यायची असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा। भेटणार आहोत पुढे। जय हिंद।